फॅमिली एकदम म्हणजे मुलं वगैरे सेटल आणि इथं आल्यानंतर मला इतकं प्रसन्न वाटलं. म्हणजे आपण बाहेर भेटतो, बाहेर भेटल्यानंतर आता आपण जे म्हणतो समजा व्यक्ती कशी आहे काय आहे स्वभाव सगळं घरी आल्यानंतर मला म्हणजे तुमच्या ज्ञानाची कल्पना मिळाली, तुमच्या स्वभावाची कल्पना मिळाली, पाहताच म्हणजे एकदम सुंदर असं वातावरण आणि आनंद याचा असं वाटतो का तुम्ही आपण मित्रामध्ये समोरच झालेला आहे. बघा आता सध्याचं वातावरण जर बघितलं आपण फार दूषित झालेलं आहे. आणि ते दूषित वातावरण समजा आता त्यांचं त्याला करायचं प्रॉब्लेम समजा, पण आपलं काम काय आहे का आपल्याला एकजूट ठेवायचं आहे आणि ती त्याने तुमच्यामध्ये ती क्षमता पण आहे. आज पुरस्कार मिळाला म्हणून आम्ही या ठिकाणी आलो नाही, अजून एक अपेक्षा अशी करतो आपल्याला जे पुढची जी पिढी घडवायची आहे, पुढचे जे संबंध ठेवायचे आहे, पुढची जी आपल्याला एकजूट ठेवायची का ही आपण सर्व मिळून एकत्र ठेवूया अशी माझी तुम्हाला नम्र विनंती असेल. आणि असंच तुमच्या जे शिक्षक तुमच्या पुढे भविष्यामध्ये असंच तुम्हाला पुरस्कार जरी मिळाले किंवा नाही मिळाले तर तुमचं काम आहे ते उंच शिखरासारखं होत जाऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजा तुम्हाला योगदान तुमचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांसाठी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आदरणीय जब्बार सर हे आमचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. सरांची आमची जेव्हा जेव्हा भेट होत असते त्यावेळेस गप्पा गोष्टी होतात, सामाजिक विषयांवर चर्चा होत असते. त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षकांना हे खूप असं असतं. तर त्यांचं जे काही एकंदर व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाची दखल घेऊन त्यांना आकडेवारी देतील, ज्ञान देतील, प्रवृत्तीशील संस्थेतर्फे जो आदर्श पुरस्कार दिलेला आहे तर त्यास ते खरोखर पात्र आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठीचं जे योगदान आहे ते बहुमोल शिक्षकांच्या संघटनेमध्ये सुद्धा सरांचं अतिशय काही असं व्यक्तिमत्व आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर ते ॲग्रेसिव्हली मांडत राहतात आणि जर योग्य माणूस असेल तर त्याची पाठराखण करतात. चुकीच्या माणसाला ते तालुक्यातून सुद्धा त्यांनी बाहेर काढून दिलेले नाही असं हे व्यक्तिमत्व आहे. तर अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार शेडे सर, कांबळे सर पुरस्कार मिळाला. आपण त्यांची भेट घेऊ, त्यांना सदिच्छा पुढच्या शुभेच्छा देऊ, त्यासाठी आज आलो होतो. तर त्यांचं जे पुढच्या कार्याला माझ्या गणपतीचे परिवार, कांबळे सर, शेडे सर त्यांच्या परिवाराच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो.